नमस्कार मंडळी, मी आहे तुमची दर्शना फ्रॉम माय सिक्रेट रेसिपी। आज मी तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे तुमच्या आमच्या आणि सगळ्यांच्याच आवडीचं सुरमईचं सार। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया। तर मंडळी, आज मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीचे सुरमईचे सार। आणि त्यासाठी मी इथे मिरची भिजत घातली होती साराचं वाटप करण्यासाठी। तर त्यामध्ये इथे मी 100 ग्रॅम संकेश्वरी मिरची घातली आहे। तर बेडगी मिरची मी 4 ते 5 बेडगी मिरची घातली आहे। त्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 पाकळ्या लसूण, धने आणि थोडं एक आल्याचा तुकडा घातलेला आहे। आता हे सगळं वाटप मी मिक्सरमधून काढून घेते आहे। थोडंसं मी साईडला ठेवते आहे, कारण मच्छी देखील फ्राय करायची आहे। तर मच्छीसाठी मी हे थोडंसं साईडला केलेलं आहे। आणि आता ह्या उरलेल्या वाटपामध्ये मी खोबरं घालणार आहे आणि ते मिक्सरमधून छान असं बारीक करून घेणार आहे। त्यामध्ये हे बारीक किसलेलं खोबरं आणि त्यानंतर त्यामध्ये ॲड करायचं आहे लाल लाल छान असे 2 मी यामध्ये टोमॅटो ॲड केले आहेत। त्यानंतर एक आता हे आपलं वाटप जे आहे हे बनवून रेडी आहे। आता आपण याला फोडणीला घालूया। तर इथे मी एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि ही मार्केटमधून आणलेली ताजी ताजी सुरमई पाहू शकता। ह्या सगळ्या सुरमईचा आपल्याला आज बनवायचा आहे सार। गॅसवरती मी हे एक पातेलं ठेवलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे भरून मी ऑइल घातलेलं आहे। ऑइल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे बारीक चिरून ठेवलेला जो कांदा आहे तो। आता आपण ह्यामध्ये तेल गरम झाल्यावरती ॲड करणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये ॲड करूया हा बारीक चिरलेला कांदा आणि कांद्याला अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा जेवढा जास्त चांगल्या पद्धतीने परतवाल तेवढं साराला चव जी आहे ती छान येणार आहे। कांदा परतवून घ्यायचा आहे। मंडळी, मालवणामध्ये मच्छीच्या करीला सार म्हटलं जातं। तर बऱ्याच ठिकाणी मच्छीचे कालवण, मच्छीचं सांबार, कोणी मच्छीची भाजी असं देखील म्हटलं जातं। तुमच्याकडे ह्या साराला काय म्हटलं जातं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा आणि मला देखील ते जाणून घ्यायला नक्की आवडेल। तर हे कांदा जो आहे मी परतवून घेते आहे। छान असा हा कांदा गोल्डन ब्राऊन झाला की आपण त्यामध्ये जे आपण साराचं जे वाटप करून ठेवलेलं होतं खोबरं वगैरे घालून, मिरची घालून, ते आपण ह्यामध्ये ॲड करायचं आहे। तर आता
त्याला एक उकळी फुटू द्यायची, पाणी न ऍड करता. त्या पातेल्यावरती थोडंसं मिक्स करून झाल्यावरती झाकण ठेवायचं, जेणेकरून त्याला एक उकळी येईल. चला तर बघूया काय स्टेटस आहे ते. आता मी ह्यामध्ये एक तांब्या भरून पाणी घातलेलं आहे, कारण मला हे सार एकदम पातळ नाही करायचे आपल्याला, त्याची मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. एक साधारण 10 लोकांसाठी मी हे सार बनवते आहे, तर एक तांब्या पाणी मी ह्यामध्ये घातलेलं आहे. आणि जर तुम्हाला अजून जर वाटत असेल की सार खूपच घट्ट आहे, तर तुम्ही त्यामध्ये पाणी ऍड करू शकता. आता मी सॉल्ट घातलं आणि त्यानंतर त्यामध्ये ऍड केलं 4 ते 5 कोकम. कोकम तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही 5 ते 6 घालू शकता. मी ह्या ठिकाणी 5 कोकम घातलेले आहेत. आणि जे उरलेलं वाटप होतं ते देखील मी आता ह्यामध्ये ऍड केलं आहे. आणि थोडं अजून पाणी ऍड करते, कारण मला थोडं सार थिक वाटतंय. तर कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मी थोडं पाणी घातलेलं आहे. सॉल्ट एकदम परफेक्ट लागलेलं आहे. थोडंसं कमी वाटलं म्हणून ऍड केलंय. तर मंडळी, आपण इथे साराची चव अजून वाढवण्यासाठी त्यामध्ये ऍड करणार आहोत हळदीचं पान. हळदीचं पान जे आहे हे जेव्हा सारामध्ये जाऊन जेव्हा शिजतं, तेव्हा त्याचा एक आकर्षक सुगंध सोडतो, जो की त्या करीला अधिक सुवासिक बनवतो. हळदीच्या पानाची थोडीशी कडवी चव असते, जो करीच्या चवीला एक वेगळा दृश्य आणि चवदार प्रभाव देते. त्यामुळे मसाल्यांचा परफेक्ट समतोल जो आहे तो आपल्याला साधता येतो. आता मी ह्यामध्ये ऍड केलेलं आहे ही सुरमई. सुरमई ऍड केल्यानंतर पहिले 2 ते 3 मिनिटं गॅस जो आहे तो फास्ट ठेवायचा आहे आणि त्याला उकळी येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिटानंतर गॅस जो आहे मंडळी तो मंद आच करून ठेवायची आणि मच्छी जी आहे ती छान अशी शिजू द्यायची आहे. आणि अगदी हलक्या हाताने त्याला मिक्स करायचं आहे, कारण जेव्हा उकळी येते आणि मच्छी जेव्हा शिजली जाते तेव्हा ती तुटण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्त असतात. आणि त्यामुळे जेव्हा आपण मिक्स करू त्यावेळेस त्याला अगदी हलक्या हाताने परतवायचं आहे. पाहू शकता कसं उकळी आलेली आहे. तर आता मंडळी, ही आपली सुरमई करी जी आहे किंवा सुरमईचे सार जे आहे मालवणी पद्धतीचे हे बनवून रेडी आहे. मी फक्त एकदा हे थोडंसं शिजल्यानंतर चेक करणं आहे की त्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे की नाही. तर मी थोडंसं त्याला स्टर करते आहे.
आणि एकदम परफेक्ट आहे। आता हे सुरमईचे सार जे आहे हे मंडळी बनवून रेडी आहे। आता आपण ह्यावरती ऍड करणार आहोत ताजी ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरमागरम सुरमई करी बनवून रेडी आहे। ही तुम्ही भाताबरोबर देखील खाऊ शकता किंवा भाकरीसोबत देखील। तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी? जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।